नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या टॉप 15 मध्ये आपलं स्वागत करते. पाहूयात देश विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडी. लंडनमध्ये आयोजित 13व्या इकॉनॉमिक अँड फायनान्शियल डायलॉगमध्ये दोन्ही देशांनी आपापसातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आणि द्विपक्षीय गुंतवणूक करार यावर चर्चा पुढे नेण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि ब्रिटनच्या चान्सलर ऑफ एक्सचेकर रिचेल रिव्हस यांनी भूषवले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफचा फटका टाळण्यासाठी टेक जायंट ॲपल कंपनीनं भारतातून तब्बल 600 टन आयफोन अमेरिकेत स्पेशल कार्गो विमानातून एअरलिफ्ट केले आहेत. यातून जवळपास 15 लाख आयफोन अमेरिकेत रवाना केले आहेत. अमेरिका ही आयफोनची सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. ट्रम्प टॅरिफ टाळण्यासाठी आणि अमेरिकेत आयफोन्सचा साठा मोठा करता यावा यासाठी ॲपल कंपनीनं हे पाऊल उचलल्याचं दिसतंय. दहशतवादाच्या जागतिक संकटाशी लढण्यासाठी अमेरिका आणि भारत एकत्र काम करत राहतील, असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान या प्रकरणी सरकारची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी केंद्र सरकारनं नरेंदर मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली आहे. ही नेमणूक 3 वर्षांसाठी असेल, अशी माहिती गृह मंत्रालयानं दिली आहे. अमेरिकेत हडसन नदीत एका हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये एक पायलट आणि 3 लहान मुलांसह स्पेनहून आलेल्या एका कुटुंबाचा समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या सकाळी रायगड जिल्ह्यात पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचं दर्शन घेणार असून त्यानंतर रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेऊन रायगडावर आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्याच दिवशी संध्याकाळी 5:30 वाजता मुंबईत गुजराती साप्ताहिक पत्रिका चित्रलेखाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. काशीला पूर्वांचलाचा आर्थिक नकाशा असे संबोधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की गेल्या 10 वर्षात वाराणसीचा विकास वेगानं झालाय. काशी हे केवळ प्राचीन शहर नाही तर एक प्रगतशील शहर आहे, असे ते म्हणाले. वाराणसीमध्ये अनेक विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी भोजपुरीमध्ये वाराणसीच्या लोकांना शुभेच्छा दिल्यात. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं वेब्स लॅब्स यांच्या सहकार्यानं आयोजित केलेल्या दृकश्राव्य परिषदेतील XR क्रिएटर हॅकेथॉनमध्ये 5 संघांना विजेतेपद देण्यात आले. विविध शहरं आणि संस्थांमधील विद्यार्थी, व्यावसायिक आणि उद्योजक या हॅकेथॉनमध्ये सहभागी झाले होते. 5 विविध श्रेणींमध्ये ही स्पर्धा झाली आहे. इमर्सिव्ह तंत्रज्ञानात देशाची भूमिका अधोरेखित करण्यासाठी या हॅकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. देशभरातील 2200हून अधिक सहभागींनी हॅकेथॉनमध्ये नोंदणी केली होती. बिहारमध्ये काल अनेक जिल्ह्यात जोरदार पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 28 जणांचा मृत्यू झालाय तर 5 जण जखमी झालेत. राज्यातील नालंदा, जहानाबाद, मुझफ्फरपूर, अरारिया आणि बेगुसराई या जिल्ह्यांमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. नालंदा जिल्ह्यात पावसामुळे सर्वात जास्त 18 जणांचा मृत्यू झाला असून बिहार शरीफ इथं एका मंदिराची भिंत कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झालाय तर 5 जण जखमी झाले. अमेरिकेसोबतच्या तणावादरम्यान चीनमधील अनेक इलेक्ट्रॉनिक कंपन्या भारतीय कंपन्यांना 5% किमती कमी करण्याच्या ऑफर्स देऊ लागल्यात. याचाच अर्थ असा की येणाऱ्या काही दिवसांत स्मार्टफोन, टीव्ही, फ्रीज आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती भारतात कमी होऊ शकतात. याबाबतचं वृत्त द इकॉनॉमिक टाइम्सनं दिलंय. ट्रम्प प्रशासनाच्या खर्चात कपात करण्याच्या प्रयत्नांचा फायदा घेण्यासाठी आणि सरकारी सॉफ्टवेअर बाजारपेठेवरील मायक्रोसॉफ्टची दीर्घकाळापासून असलेली पकड कमी करण्यासाठी गुगल अमेरिकेच्या संघीय एजन्सीजना त्यांच्या बिझनेस ॲप पॅकेजसाठी मोठ्या सवलती देणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अब्जाधीश सहयोगी एलॉन मस्क यांचा DOGE सरकारी सुधारणा पथकाद्वारे संघीय खर्चात कपात करण्याच्या मोहिमेदरम्यान हे पाऊल उचलले, जे करार रद्द करण्यासाठी आणि एजन्सी कमी करण्यासाठी काम करतात. महाराष्ट्रात रेल्वे विकासाकरता 1,64,605 कोटी रुपयांची आणि मेट्रोमध्ये 1,10 कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबई वार्ताहर परिषदेत सांगितले. राज्यातल्या 132 स्टेशनचा अमृत भारत अंतर्गत विकास सुरू असून मुंबईत 320 किलोमीटरचे नवे रेल्वे मार्ग टाकले जात आहेत. त्यासाठी 16,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक होतीये.
अमेरिकेने यावर्षी 9 जुलैपर्यंत 90 दिवसांसाठी भारतावरील अतिरिक्त कर स्थगित करण्याची घोषणा केल्यानंतर आज सुरुवातीच्या व्यापारात बेंचमार्क इक्विटी निर्देशांकामध्ये वाढ झाली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात बीएससीच्या 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1210.68 अंकांनी वाढून 75,057.83 वर पोहोचलाय, तर एनएसईच्या निफ्टीमध्ये 388.35 अंकांनी वाढून 22,787.50 वर पोहोचलाय. तमिळ सुपरस्टार अजित कुमारनं नुकतंच गुड बॅड अगली या चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर दमदार पुनरागमन केलंय, ज्यानं 10 एप्रिल रोजी पहिल्या दिवशी 28.50 कोटी रुपये कमावले. विशेष म्हणजे अजितच्या कारकिर्दीतला हा त्याच्या पहिल्या दिवसाचा सर्वाधिक ओपनिंग आकडा आहे. ऑलिम्पिकमध्ये रिकर्व्ह तिरंदाजी आधीपासूनच समाविष्ट होती, परंतु आता कंपाऊंड तिरंदाजीला प्रथमच स्थान मिळालंय. हा निर्णय भारताच्या ऑलिम्पिक आशा संकल्पासाठी एक गेम चेंजर म्हणून पाहिला जात आहे, कारण भारतीय खेळाडू कंपाऊंड मिक्स टीम इव्हेंट्समध्ये चांगली कामगिरी करत असतात. दरम्यान अभिषेक वर्मा, ज्योती सुरेख वेनम आणि ओजस प्रवीण देवतळे अनेक कंपाऊंड तिरंदाजांनी त्यांच्या आवडत्या खेळाला लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळाल्याचे खुल्या मनानं स्वागत केलंय. भारतीय हॉकी महिला संघ 26 एप्रिल ते 4 मे या कालावधीत 5 सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या सुरुवातीला म्हणजे 26 आणि 27 एप्रिल रोजी भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाच्या अ संघाबरोबर होईल. त्यानंतर 1, 3 आणि 4 मे रोजी ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ संघाबरोबर सामने होतील. भारत सध्या जागतिक क्रमवारीत 9व्या स्थानावर असून ऑस्ट्रेलिया 5व्या स्थानावर आहे. या मालिकेतील सर्व सामने पर्थ हॉकी स्टेडियमवर होणार आहेत. या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 15 मध्ये. इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.